थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तथागत सम्यक संबुद्ध यांची जयंती जगभरात साजरी करण्यात आली। 13 मे 2025 रोजी धारावी येथे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाई आठवले, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे हे होते। या कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, महाराष्ट्र सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे, माजी खासदार राहुल शेवाळे आणि मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले म्हणाले की पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात मिळालाच पाहिजे। ही भूमिका मी संसदेत अनेक वेळा मांडली आहे। प्रधानमंत्र्यांनी सांगितले की आम्हाला युद्ध करायचं नाही। भारत आमच्या समोर फार मोठा देश आहे, त्यांची आर्मी फार स्ट्रॉंग आहे, त्यांचा एअरफोर्स फार स्ट्रॉंग आहे, त्यांचा जो नेव्ही आहे की फार स्ट्रॉंग आहे, त्यांची आर्मी फार स्ट्रॉंग आहे आणि आम्ही रॉंग आहोत असं त्यांना वाटलं आणि आता पाक व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात मिळालंच पाहिजे ही भूमिका मी संसदेमध्ये अनेक वेळेला मांडलेली आहे। वेळ आली तर युद्ध करा, आम्हाला तर बुद्ध हवाच आहे। मला युद्ध नको आहे। पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीर सोडावं, पाकिस्ताननी आमचा भडकावलेला जो काश्मीर आहे तो काश्मीर आमच्या ताब्यात द्यावा, अशा पद्धतीची मागणी मी अनेक वेळेला संसदेमध्ये मांडलेली आहे। दुसऱ्या एका ठिकाणी पंचशील बौद्धजन सेवा संघ छत्तीसगाव गोरेगाव विभाग, स्थानिक आणि मुंबईच्या एकत्रित लोकांनी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 841 व पंचशील महिला मंडळ गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा 2569वा जयंती महोत्सव साजरा झाला। हा कार्यक्रम 12 मे 2025 रोजी संबोधी बुद्ध विहार गोरेगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे संपन्न झाला। संबोधी विहाराचे विश्वस्त अध्यक्ष माननीय विकास गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी अशोक जाधव यांनी प्रस्तावना केली। संदीप महाडिक, संतोष साळवे, दिनेश हाटे आदींची भाषणं झाली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष साळवी, सुनील हाटे, विलास लोखंडे, चंद्रमणी साळवी, मुकुंद पवार यांनी अथक परिश्रम घेतले। या प्रसंगी आंबेडकरी विचारवंत साहित्यिक आनंद म्हस्के हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। यावेळेस बोलताना आनंद म्हस्के म्हणाले की बुद्धाचा धम्म म्हणजे समता आणि मानवाचा विकास साधण्याचा मार्ग होय। बुद्ध धम्म हा विकासाकडे घेऊन जायला पाहिजे। ते पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, मनुष्य केवळ भाकरीवर जगत नसून त्याला चांगल्या संस्कृतीची गरज असते। बहुजन मात्र काय केलं, तो देवाच्या धर्माच्या मागे लागलेला आहे, त्याला सुद्धा आपल्याला त्या अज्ञानातून बाहेर काढायचं आहे। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांनी इतक्या मोठ्या कष्टानं दिलं आणि ते जर आपल्याला राखता नाही आलं तर आपल्यासारखे दुर्भाग्य, आपल्यासारखे करायचे दुसरे कोणी नाही। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास बौद्ध धम्म दिला आहे। दीक्षा देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी तुम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकून संपूर्ण विश्वासी बंधुत्वाचे नाते जोडले आहे। धम्माच्या मार्गाने चालल्याने स्वतःचा, कुटुंबाचा आणि देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा तुम्ही उद्धार करू शकाल। 36 गावांची युनिटी असल्यामुळे गोरेगाव येथे महादिव्य अशा या महाविहाराची निर्मिती होऊ शकली। त्याबद्दल सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत। आनंद म्हस्के यांनी या प्रसंगी धम्म संडे स्कूल या संकल्पनेचे समर्थन केले। जर भावी पिढी निर्माण करायची असेल तर दरवेळी फक्त 1 तास, ते पण सकाळी, लग्नाचा किंवा कुठल्या कार्यक्रमाला अडचण येणार नाही। 9 ते 10
या वेळेमध्ये धम्म संडे स्कूल झाला पाहिजे. एक चेंबूरमध्ये आम्ही धम्म संडे स्कूल सुरू केलं. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात विकासदादा गायकवाड म्हणाले की 36 गावाच्या बौद्ध उपासक उपासिका यांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही या भव्य दिव्य विहाराची निर्मिती करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, या व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.